म्हाळसा ये. मी तुझीच वाट पाहत होतो. मला तुझ्याशी बोलायचं होतं. मी या इथे आलो आणि हाच विचार करत होतो की तू बानूला गडावर का घेऊन आलीस. हो, मी समजू शकते. माझी आणि बानूची भेट झाल्यावर बानू मला त्याबद्दल विचारणार यात काहीच शंका नाही. स्वाभाविक आहे. मी आता तिलाच भेटायला गेले होते. म्हाळसा मला त्याबद्दलच तुझ्याशी बोलायचं होतं. मी तिला गडावर आणून काही चूक केलं आहे असं नाही ना म्हणायचं तुम्हाला? नाही म्हाळसा, खरं सांगायचं तर तू हे जे काही करत आहेस त्याने हाती काय लागेल ह्याबद्दल याआधी मनात साशंकता होती. म्हाळसा, तू बानूला सूक्ष्म देहाने गडावर घेऊन आलीस. त्यामुळे तिच्या मनात जे आहे ते काही अंशी पूर्ण केल्याचे समाधान मात्र तिला लाभेल. परंतु म्हाळसा, तू हे जे काही करत आहेस ते योग्यच करत आहेस असं मला वाटत आहे. तेव्हा आता याआधी कैलासात जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आता गडावर देखील आहे. हो, बानू म्हणजे जयद्री, माझी प्रिय सखी. आणि कैलासात तिने तिच्या मनातलं तुला स्वतःहून सांगितलं होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी तू तिला तसं वचन देखील दिलं होतंस. मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. आणि आज या कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ती तुमची अर्धभार्या झालीच. परंतु त्यावरच हे सारं काही संपणार नव्हतं आणि संपणार देखील नाही. बानूला जर पुन्हा कैलासात जायचं असेल तर त्यासाठी तिला प्रयत्न करणं हे क्रमप्राप्त आहे. जे मी करते आहे. मी तिला सूक्ष्मदेहाने गडावर आणलं. त्यामुळे हा गड, इथली माणसं, इथल्या सुखाची अभिलाषा, तिच्या मनात असलेले विचार, तिच्या कल्पना या पूर्ण होतीलच. ती सूक्ष्म देहाने या गडावर आली आहे, परंतु या सुखाचा उपभोग मात्र तिला घेता येणार नाही. परंतु एक मात्र निश्चित की ह्या साऱ्याची अनुभूती मात्र तिला घेता येईल. हो, एका प्रकारे तिच्या आध्यात्मिक मार्गातील हा फार मोठा क्षण असेल. तिच्यासाठी ही फार मोठी अनुभूती असेल. तिची आध्यात्मिक पातळी उंचवण्यासाठी तिच्यासाठी ही एक संधी असेल. निश्चितच. म्हाळसा, तुझ्या ह्या प्रयत्नांमुळे हाती काही लागेल की नाही याबद्दल याआधी विचार मात्र मनात होता. तुम्हाला अजूनही तसंच वाटतंय का? नाही, आता मात्र मला तसं वाटत नाही. मला ह्याचा आनंदच आहे की बानूला सत्य काय आहे हे कळावं, तिची आध्यात्मिक प्रगती व्हावी, यासाठी तिला संभ्रमात पडतील असे निर्णय तू घेते आहेस. आणि ज्यातून अर्थातच बानूलाच लाभ होणार आहे. हो, माझ्या वागण्याचे नेमके प्रयोजन बानूला जाणवणार नाही. आणि आमच्या भेटीत मी तिला हेच समजवण्याचा प्रयत्न केला आहे. जे आपल्या डोळ्यांनी केवळ दिसतं ते अंतिम सत्य नसतं याची जाणीव तिला व्हायला हवी. निश्चितच. आणि तिला हे लवकरात लवकर कळावं असं मला वाटतं. आणि मी देखील त्याच क्षणाची वाट पाहत आहे. आय आजा बानू संग बोलून बाहेर आला तरी बी अजून त्यानं आपल्याला काय बी सांगितलं नाही. आल्या धरणं निसता असाच बसून आहे. मी काय म्हणतो, तू आज बानू संग बोल की. म्या हा, बानूला विचार म्हणावं मासा देवी काय म्हणल्या म्हणून.
असं म्हणतोस. हा. ये शेवंती, कुठे चाललीस? अरे कुठं नाही, हातच बानू संग बोलून येते वाईच. कवा धरणं बाहेरच आली नाही. नग तिला बसू दे आतमध्येच. का रे? आता तिला बोलायचं असतं तर बाहेर नसती का आली? हा? बरं राहिलं. बरं आता तू तरी आमासनी काही सांगणार आहेस का नाही? हा सांग की, देवी काय म्हणल्या बानूला, विचारलंस का नाही? अगं विचारलं की तुम्ही काय बी काळजी करू नका, समजा चांगलं होणार आहे. म्हणजे बानूला तर असं वाटायला लागलंय का तिच्यात आणि देवी मध्ये तंटा व्हायचा नाही. त्या हात आल्या, बानून जेवण केलं, त्यांचा राग जाणार. तुला सांगतो शेवंती, आज न उद्या बांधू गडावर जाणार. हा. नाही नाही नाही, मला नाही वाटत ते. ए रंग्या, अरे चांगलं बोल की. आहे का आता? मला जी वाटलं ते मी सांगितलं. हा. मला सांग, बानून हत राहायचं नाही म्हणून माळसा देवीने काय काय नाही केलं, आठवतंय ना? आणि हे समजा इसरून त्या तिला गडावर कशा पाहिजे नेत्याल? हं? अगं होय की, त्यो राग त्यांच्या मनामध्ये असता तर त्या हात आल्या असत्या होय. आणि समजा आयुष्य का त्या असंच वागणार आहे ती. अगं आज ना उद्या त्याच ती वाटल बानूला जे होव ते द्यायलाच हवं. आता राजवाड्यामध्ये मानाची जागा दिली की त्याने? नाही नाही, पण बानून तिचं म्हणणं लावून धरलं म्हणून हे समजा झालं. वय ना, म्हणजे समजा चांगलंच झालं ना. मग ह्या पुढे मी समजा चांगलंच होणार असा विचार का नाही करायचा? अरे बानूला असं वाटायला लागलंय, त्याचा मी विचार व्हायला हवा. बानूला उगा असं नाही वाटायचं. अरे आमासनी बी असंच वाटतंय का बानूचं भलं व्हावं. ती गडावर राहायला गेली तर आम्हाला आनंदच होणार आहे. हा, आणि मला बी सांगावं घेऊन हटणं तर जायला लागायचं नाही. हा, एकदा का गडावर तिचा संसार सुरू झाला की दुसरं काय बी नग मला. आता काय काय घडतंय, मला तर काय सुधरच ना झालंय बघ गोलोबा. तुला काय झालं ना सुधराया? अरे तसं नाही र, म्हणजे देवी मध्ये आणि बाणबाई मध्ये केवढा तंटा होता, आणि आज तर त्यांच्याकडे जाऊन बी आलत म्हणून. मग मला असं म्हणायचं होतं का तत जाऊन आल्या धरणं देवी शांत शांत झाल्या ती, आणि बाणाई मध्ये आणि त्यांच्या म्हणला तंटा बी कमी झालाय असं वाटतंय बघ. आता किती बी झालं तरी देवी आहेत त्या. अरे हातल्या माणसांवर जीव आहे त्यांचा, तेव्हा हातल्या माणसांवरचा रागराग गेला असेल. त्यातनी आता वाटलं असेल की बाणाबाई संग तंड न ग. वर त्यांच्या मनामध्ये काय हाय कुणास ठाव. आता त्यांच्या मनामध्ये काय आहे हे त्यातली ठाव आहे. आता आपल्याला काय कामं करायची आहेत ते आपल्याला ठाव आहेत. तेव्हा तू नाही त्या गोष्टीचा विचार करू नकोस. आपल्याला लई कामं पडले, चल लई विचार करतोय. हे काय काय सरपण आणले ठेवतात वय. आणि काय होत आहे, जरा काम केलं तर? बोलायच पाहिजे समजायच्या मध्ये. अरे सकाळ सकाळ तंटा करू नका र. नारायण नारायण. बसूनच देऊ नका. शुभम भवतु शुभम भवतु. महाराज, सकाळ सकाळ तुमचं दर्शन झालं, भाग्यच म्हणायचं आमचं. नारायण नारायण. परंतु बानू कुठे आहे? ती दिसत नाही. ती वय वय मी बोलली होती. बानू, हे बानू. हे शेवंत, अगं बानू कुठं आहे? नारायण नारायण. मी आलो आहे हे ध्यानात येता क्षणीच ती बाहेर येते, परंतु आज अद्यापही बानू बाहेर आलेली नाही. मी जाऊन येतो. अरे तू कशाला जातो, येईल किती. बानू, ए बानू, ते महाराज आले ताई बाहेरी. मी आलेच, त्यासनी बोलून आणते. नारायण नारायण.
शुभम भवतु. नारायण नारायण. ही तर बानू नव्हे. ही कोण आहे? हे सारं काय आहे? बानू हे काय हा? किती आहे महाराज, आम्ही समजे किती वेळ तुझी वाट बघत होतो. अजामे, मला जरा बानूशी एकांतात अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे. वय वय पर महाराज, काय असं झालं काय? नाही म्हणजे काळजीचं काही कारण नाही ना? नाही, परंतु मला बानूशी एकांतात बोलणं आवश्यक आहे. चला चला. नारायण नारायण. तू बानू निश्चितच नाही. कोण आहे? हो, कोण आहेस तू आणि बानू कुठे आहे? त्यासनी तर म्हाळसाताई गडावर घेऊन गेले आहे. मी हा त्यांचं रूप आहे. नारायण नारायण. म्हणजे तू बानूची आभासी प्रतिमा आहेस तर. परंतु हे साक्षात श्री म्हाळसादेवींनी केलं. परंतु त्यांनी असं का केलं असावं? ते मी कसं सांगणार? पर हे कुणासनी सांगू नका जी. नारायण नारायण. निश्चित. पण हे असं का झालं ते मला समजून घ्यायलाच हवं. इतकी मोठी गोष्ट घडली आणि हे मला कळलं देखील नाही. माझ्या आराध्यांची भेट घ्यायला हवी. नारायण नारायण. हो महाराज, तुम्ही आले आले निघाला असा. होय अजामे. काळजीचं काही कारण नाही नव? नाही, काळजीचे काही कारण नाही. आता सगळं शुभ घडणार, मंगलमय होणार. निश्चिंत राहा. येतो मी. नारायण नारायण. बेलपत्र तिथे आहे. मला ठाऊक आहे की श्री महादेव तुझे देखील आराध्य आहेत. तू देखील शिवभक्त आहेस. तुझ्या एका बेलपत्राने तुळा भरली होती. ज्ञात आहे माझ्या. तिथे पूजेच्या सामुग्रीत बेलपत्र आणि फुलं आहेत.
बानू, तुला असं वाटत असेल की मी तुला हे सगळं कसं करू दिलं. ज्या म्हाळसाने आपल्या पतीचा विवाह झाला म्हणून त्या बानूला जेजुरी गडावर येण्याची अनुमती दिली नाही. ज्या म्हाळसाने जेजुरीतून बानूने निघावं म्हणून खूप प्रयत्न केले, आज तीच म्हाळसा शिवमंदिरात स्वतःहून तिला बेलपत्र आणि फुलं व्हायला सांगते आहे. प्रसंगी तुला नवलही वाटेल, पण बानू, ह्या स्थळी ते माझे पती आहेत ही भावना माझ्या मनात नसते. या स्थळी मी केवळ आणि केवळ त्यांची भक्त आणि ते माझे आराध्य असतात. महादेव म्हणजेच खंडेराय आणि खंडेराय म्हणजेच महादेव हे जेव्हा मला ठाव पडलं तेव्हा धन्य मी आज देवांची पूजा करायला. ठाऊक आहे मला, आणि म्हणूनच तुझा आणि त्यांचा विवाह झाला. हे मला सोडून, ही जेजुरी सोडून तुझ्याकडे गेले. एखाद्या स्त्रीचा पती तिला सोडून गेल्यावर तिला काय वाटत असेल हे तुला नाही कळणार. 12 वर्ष काढली मी यांच्याशिवाय या जेजुरीत, पण डोळ्यातून कधी आसवं काढले नाहीत. आणि ते शक्य झालं ते माझ्या या जागी असलेल्या आराध्याच्या कृपा आशीर्वादामुळे. एकीकडे पती सोडून गेल्याचे दुःख आणि राग मनात होता, आणि दुसरीकडे माझी प्रजा. या प्रजेची मी साम्राज्ञी, त्यांचे दायित्व होते माझ्यावर. त्या प्रजेसाठी डोळ्यातून अश्रू न काढता राज्यकारभार केला मी, आणि त्यासाठी मी जे बळ मागितले ते माझ्या आराध्याकडून. पर तुम्हीच त्यासनी शाप दिला होता ना? हो, दिलाच होता. कारण तेव्हा त्यांच्या वागण्याचा मला राग आला होता, माझा अवमान झाला होता. पण तो शाप एका बायकोने दिला होता. भक्ताची भक्ती मात्र तशीच होती. मला ठाऊक आहे सगळे असं म्हणत असतील की मी त्यांना शाप दिला. ते योग्य नाही असं म्हणत नाही मी, पण हे सगळं सोसणं सोपं नाही बानू. त्यासाठी बळ लागतं, आणि हे बळ या जागेत मला माझ्या आराध्याकडून मिळालं आहे. केवळ या जागेत म्हाळसा भक्त असते, आणि हे तू ध्यानात ठेव.